हे वैद्यकशास्त्र थोडं पुढे गेलंय त्याच्या अगोदरचा काळ. या ठिकाणी असणारा म्हणजे माझं असणार आपल्या राणीचं पित्त खवळलंय, तिला तर काही मिळत नाही. हनुमंत आला बिन केला, तिच्या दाताला नाही, जिबीला नाही, काहीच नाही, काहीच नाही, तिला मिळत नाही. पण तिचं पित्त उठलं. ठिकाणच्या बाजूला जेवढे लिंबाचे झाड इथं सगळे तोडायचे नाणायचे. इकडे 4-2 जणी जा, तिकडून आणा. चौकळ असणारे लिंबाचे झाड एक लिंब झाड ठेवला नाही, सगळे तोडून आणायचे. आणि जीसीपीने बस तिथं जवळच समुद्र होता, लगेच असणारा 7.5ची पाईपलाईन. ती 7.5ची पाईपलाईन करून त्याच्या पोटात सोडल्याच्या नंतर पाणी वरी 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 यायला लागलं. हनुमंतराय वरी 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 सरकू लागले. म्हणजे कवर म्हणजे हिथं असणारा चालवाण्या करायच्या, इथून असणारं बाहेर निघावं लागेल. बहुत करणे असे काम आणखी मोठे कार्य करायचंय. इथंच थांबून राहिले तर पुढचं कार्य कधी व्हायचं. होय महाराज, आपल्याला टायमाला सुटावं लागेल ना. त्यासाठी लवकर हनुमंतराय बाहेर निघण्याचा असणारा विचार करू लागले. आपली शिफ्टी असणाऱ्याच्या करून त्याच्या नाकातून बाहेर काढली आणि आपल्या नाकामध्ये जरी चिलट गेलं तर आपण शिकू शिकू बेजार होतो, समजत नाही, बेचैन होतो. त्या हनुमंतरायचे शिकू नाकातून बाहेर यायचं, तोंडातून बाहेर यायचं. तेल असणारं शिकू शिकू बेजार झाली म्हणजे शिपूट बाहेर आले. गेलेलं वानर बाहेर निघायला लागले, पित्त शमन व्हायला लागले. या ठिकाणी इकडे ज्या जवान आहेत ना, घरा का दोघी जणी वडा भाई वडा ना दोघीला चौघी जणी या, चौघीला वडा ना, अजून या, अजून या, अजून या. सगळ्या 14,000ची 14,800 ती शिपूट वळू लागल्या, शिपूट वळू लागल्या. हनुमंत म्हणले बस झालं ना, आता इथून निर्गमन करायची वेळ झाली आहे. हनुमंतराय सुटकून बाहेर आले. आल्या बरोबरच्या वडीत होत्या ना, त्या धडाधड उतरण्याची ना उतरल खालच्या बुडाच्या डेऱ्यावर हातुडीनं हल्ल्यावर अशा एक मेचीवर त्या 14,000 बराबर पडल्या. हनुमंतराने विचार केला, या 14,000 येतात एवढी करता तुम्ही आळाच्या लाईन मध्ये टाकता का नाही. हनुमंतराय म्हणजे आळाच्या लाईन येतात गड्यानो. बुडक्यात शेंड्यात बुडके झालेले नाही. तर हनुमंतराने शिपूट खाली घातलं आणि 14,000च्या 14,000 असणारा भारा बांधला आणि या ठिकाणी असणारा जय झाला आणि वली भिरकावून सागराच्या ठिकाणी माशाला मगरीला खायला टाकून दिले. अप्पा आपल्याला 10 उसाची मुळी जर उचलायची म्हणलं 10 उसाची उचलता 20 उसाची गुडघ्यावर यावं लागेल ना. 80,000चा भारा समुद्रात फेकून दिला. सगळ्याचा संहार आमच्या हनुमंतरायानं केला. एक माथाडी उरली, एक माथाडी उरली. ती क्रोंचा गेली, ह्या 14,000 गेल्या, फक्त एकच राहिली. हनुमंतराय ती तास तत तत मम तत मम तत मम माझ्या 14,000ची 14,000 सगळ्या गोळा करून गेल्या बाबाजी आणि पाण्यात फेकून दिल्या. आम्हाला काही वेगळं करणार आहे का. आता माझाच नंबर आहे. काकाची म्हातारी तम 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 करू लागली. हनुमंतराय म्हणले घेऊ नको, मी काय सांगतोय घेऊ नको. नाही तर मग तसं करायचे का. म्हणली न ग मला न ग मरायचं कुणालाही भी वाटतं, मरायचं कुणालाही भी वाटतं. ती म्हातारी म्हणली न ग मरायचं. मग मी काय सांगतो आई, लंका कुठे. ती म्हातारी म्हणली एवढंच का आणि एवढ्यासाठी इतक्याला मारलं सोयी. अरे काय बाबा, तुझ्या वाढीसाठी दुसऱ्याची म्हैस मारली बाबा तू. तुला तेवढ्याच विचारायचं होतं तर कोणी बी सांगितलं असतं ना. त्यांना मारायची काही गरज होती. म्हणले हे असणाऱ्या वानरा तुला तेवढंच पाहिजे ना. किरण उडी महाग बघ आणि महाग बघितल्याच्या नंतर जे दिसन तीच लंका. हनुमंतराने असणारा पाठीमाग उड्डाण केलं आणि पाहताय तिथे लंका दिसू लागली. असं असणारा उड्डाण करून त्या लंकेचं शोध अभंगाचं 3रं चरण. जाळी लंका